सलामीची जोडी प्रणव आणि त्याच्या समवेत प्रणय. अलीमघर गाव अगदी म्हटलं तर पाटील परिवार. गोलंदाजी ट्रॅकवरती देवराज. प्रदीप पाटील फॅम टीम जरीमरी अलीमघर आपल्याला पाहायला मिळते. देवराज आपल्याला पाहायला मिळतील. येस, मॅचला सुरुवात करायची आहे. हेमंत गराळे. क्षेत्ररक्षणात परिवर्तन केलं जात आहे. देवराज आला पहिलं षटक घेऊन. मॅचला होतीये सुरुवात. गोलंदाज सज्ज देवराज. पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जजमेंट करतोय. कोणतीही मिस्टेक नाहीये. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का. बॅट्समन प्रणव बॅक टू द डगआउट. अगदी आम्हाला सांता क्लॉज नाही माहिती, तर आम्हाला वासुदेव माहिती आहे. सकाळच्या प्रहारामध्ये येणारा वासुदेव आज कुठे ना कुठे हरपलाय, परंतु सगळ्यांना रात्रीमध्ये कधी न दिसणारा तो सॅन्टा आठवतो. संस्कार आपल्या लहान पोरांवरती वासुदेवाचे करा, कारण वासुदेव अगदी सकाळच्या प्रहाराला भरपूर अगोदर जेव्हा मी लहान होतो तेव्हा यायचे. विनंती असेल टीम अलीमगढ संघ, जर बॅटर बाद झाला तर न्यू बॅटर तयार ठेवायचा आणि लगेचच मैदानाच्या आत पाठवायचा. न्यू बॅटर राजू आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. देवराज चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती आपला क्लास त्यानं दाखवलाय आणि इनफिल्डच्या वरनं फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅटर प्रणव बाद झालाय. न्यू बॅटर राजू आल्यात. पहिलं षटक, 4 षटकांचा सामना. दुसरी मॅच आपल्याला सध्या पाहायला मिळतीये. शिरोबा कोण बी विपक्षामध्ये टीम जरीमरी अलीमघर हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टीम जे काप्रोबा वेहे संघ आपण संपर्क साधायचा आहे. यावेळेस जबरदस्त फटका. लॉंग अनला खेळाडू आहेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. थोडासा वाईड शुभा होता. मला वाटतं मंगेश त्या ठिकाणी तैनात आहेत. गोलंदाज सज्ज. यावेळी हुक केलाय. फटका चांगला. बॉल चाललाय सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी चौकार. आपण 3 वाजता रिपोर्ट करायचा. 2 वाजता रिपोर्ट करायचा. म्हणजे तुम्ही जा, नाश्ता वगैरे करा, जेवण करून पण या. गोलंदाज देवराजच्या विरोधामध्ये चौकार आलाय. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. खाऊ कॉर्नर रिझनला खेळाडू आहेत. पाठीशीला उभे होते खेळाडू. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. चांगली गोलंदाजी देवराज करतोय. या अगोदरचा चेंडू अगदी बॅटरला पुरेपूर मी श्रेय देईन, कारण आखूड टप्प्याचा होता. हुक केलं आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. देवराज पुन्हा एक सज्ज झाला. पुढचा बॉल. यावेळेस देखील आडव्या बॅटनं फटका फसला. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कोणती मिस्टेक नाहीये. विकेट सोबत दुसरा धक्का.
चांगली गोलंदाजी आतापर्यंत देवराज भोईरची पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा देवराज सज्ज झाला. न्यू बॅटर मुकेश पाटील इनफिल्डच्या वर्ण खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. स्विंग अँड मिस डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा स्थिर आहे, त्या म्हणजे 6 धावा. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक होतं आणि गोलंदाजी भरपूर चांगली झाली, परंतु हवी तशी बॅटिंग करता आलेली नाही आहे. परंतु अजून वेळ गेलेली नाही आहे, कारण अजून देखील 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 षटकांच्या मॅचेस. पहिलं षटक कंप्लीट झालं. पॉवर प्लेचं षटक संपला. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. चला हेमंत, विनंती असेल आपण प्रत्येक षटकामागे टीम मीटिंग घेऊ नका. सहा धावा, 6 रन ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. येस, पहिली वॉर्निंग दिली जाते. येस, टायमिंग सेट केला. तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. अदरवाईज चौथ्या षटकामध्ये तुम्हाला अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल आणि 6 मिनिटं खर्च झाली आहेत ऑलरेडी. म्हणजे हे षटक 4 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. गोलंदाज अनिकेत म्हात्रे. अनिकेत सज्ज झाला. पहिला चेंडू फुल टॉस आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. टायमिंग प्रॉपर करता आलेलं नाहीये. ताकद या फटक्यामध्ये नव्हती आणि विकेटचं पतन झालंय. धक्का लागलाय. चेंडूवरती देखील विकेट मिळाली अनिकेतला. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगला चेंडू आहे आणि नक्की उल्लेख हा देखील करेन की नवीन संघ आहे टीम जरीमरी अलीमगढ संघ. सो त्या अनुषंगानं त्यांच्या विरोधामध्ये, परंतु खेळाडू जो खेळतोय त्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही आहे. भावेश पाटील सध्या आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अगदी रिव्हर्स खेळण्याचा कुठे ना कुठे प्रयत्न केला, तो फसलाय. यावेळेस देखील फटका तर चांगला, मात्र बॉल अडवला जाईल. डायरेक्ट हिटची गरज होती. विकेट धोक्यामध्ये होती भावेशची, परंतु एक सिंगल या चेंडूवरती. यानंतरचे मॅच अर्णव एंटरप्राइजेस खारबा विपक्ष एकता सारंगगाव. स्लॉक स्वीप करायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालाय का हा देखील एक प्रश्न असेल. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाते आणि अंपायरचा लेग बायचा इशारा येतोय. उल्लेख केला देखील होता. अगदी 7व्या 8व्या यष्ट्यांवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरनं,
परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि चांगली गोलंदाजी अनिकेतची. भावेशला जबाबदारी घ्यायची आहे. भावेश पाटील अनुभवी खेळाडू आहे, परंतु तो अनुभव किती कामाला येईल सध्या या मॅच मध्ये. अनिकेत म्हात्रे, मी उल्लेख केला होता या गोलंदाजाचा, पहिल्या चेंडूवरती विकेट आली ना तर कॉन्फिडन्स असतो आणि सध्या अनिकेतकडे तो कॉन्फिडन्स आहे आणि तो कॉन्फिडन्स घेऊन गोलंदाजी देखील करतोय. आतापर्यंत 2 धाबा खर्च केल्या, त्यातनं देखील एक लेग बायची आहे. खुलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय समोर, डाऊन द ग्राउंड, एक सिंगल. या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 9 वरती धावांची गरज आहे. धावा येत नाहीयेत, खोदून काढले जात आहेत. सिंगल डबलचा खेळ करून होणार नाहीये. मोठे फटके येणं गरजेचं आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अनिकेत भरपूर चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करतोय. अनिकेत म्हात्रे पुन्हा सज्ज झाला. सोडून दिलाय. खराब लाईन, व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. आगरी कलाकार जयेश पाटील यांचं देखील आगमन. आमचे मामाश्री आहेत, वेलकम, आपलं देखील स्वागत. या आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. अनिकेतजी म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी ट्रॅक वरती. मागचा चेंडू खराब होता, आता क्षेत्ररक्षणात परिवर्तन केलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू. यावेळेस बघा, ज्या ठिकाणी खेळाडू 30 सर्कल मध्ये घेतला त्याच ठिकाणी चेंडू खेळून काढला आणि विकेटचं पतन. त्याच्या सर हातामध्ये बॉल. आणखीन एक विकेट. न्यू बॅटर क्रमांक 6 वरती सुमित आलात. कॅप्टन आहे. चांगली बॅटिंग आता सुमितला करावी लागणार आहे भावेशच्या जोडीला राहून, कारण भावेश एका ठिकाणी आहे परंतु त्याला देखील चांगला खेळ करायचा आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 10 धावा धावफलकावरती. 5च्या सरासरीनं धावगती गाठती. या षटकामध्ये अनिकेतनं फक्त 4 धावा खर्च केल्या, त्यामध्ये देखील एक लेग बाय होती. 2 विकेट काढले. टोटल धावा 10 बनल्यात. भरपूर चांगली गोलंदाजी. गोलंदाज प्रणय पाटील आला. अगदी उल्लेख केला तर पहिलं षटक तो टाकत असतो पॉवर प्लेचं, परंतु रणनीती आखली आहे टीम कोणगाव संघानं. सध्या तरी प्रणयला बोलवलं जात आहे. 3रं षटक सिटी इमर्जिंग फॉर्मॅटमध्ये देखील हा प्रणय चांगला खेळतो. सध्या सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल मिश्रा स्ट्रोक. मोठी विकेट जाऊ शकते. विकेट धोक्यामध्ये आणि जीवनदान मिळालंय. भावेशला जीवनदान. हे काय केलं? अगदी मोठी विकेट होती, मॅच पकडली असती पूर्णपणे, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे. झेल झाली आहे, ड्रॉप. डोकेदुखी ठरेल का भावेश? सुमित स्ट्रायकिंग एंडला. प्रणय पुढचा बॉल. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज झाला बाद. मधली दांडी गुल. धावा येत नाहीयेत. धावा येणं महत्वाचं आहे. सिंगल डबल खेळ चालू राहणं महत्वाचं आहे, कारण धावफलकावरती धाबा स्थिर आहेत. 11 धाबा. भावेशला जबाबदारी तर घ्यायची आहे, परंतु त्याला साथ देखील देणं गरजेचं आहे.
एक हाती किल्ला लढवतोय परंतु दुसरा हात देखील त्याला येणं गरजेचं आहे, कारण एका हाताने कधी टाळी वाजत नाही, तर दुसरा हात देखील सोबतीला लागतो. अलिमगड संघ सध्या बाकफूटवरती न्यू बॅटर दयानंद आपल्याला पाहायला मिळतील. प्रणय अप्रतिम गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यामध्ये देखील झेल ड्रॉप झाली होती, परंतु त्यानंतर यष्ट्यांचा वैध घेणारा चेंडू पाहायला मिळालाय. प्रणय पाटील पुन्हा सज्ज झाला, राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते, परंतु बघा अंपायर डिसिजन फायनल असेल. थर्ड अंपायर नक्कीच रेफर केलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, वाईट नसणार आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. प्रणय पाटील पुन्हा सज्ज झाला. खोलवर टप्प्याचा बॉल, अगदी दिशा दिली आहे. त्याला देखील माहिती आहे की भावेशला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे, कारण जे काही करायचं आहे ते भावेशला करायचं आहे. धावफलक एका धावेनं 12 वरती. पुढची मॅच टीम अर्णव एंटरप्राइजेस खारबा विपक्ष टीम सारंगगाव. विनंती असेल टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. फुल टॉस बॉल आणि बॉल निघून गेलाय आउट ऑफ पार्क. षटकार. की काय, कारण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करत होते, परंतु ताकद थोडीशी कमी होती. टायमिंग प्रॉपर होती भावेशची आणि षटकार आला. 6 धावेनं धाव फलक 18 वरती. 18 ऑन बोर्ड. 18 धावा धाव फलकावरती. मी उल्लेख केला होता अशा प्रकारे फटक्यांची गरज देखील आहे, आणि भावेश वरती ज्या अपेक्षा लावल्या जात आहेत ना, त्या प्रकारे तो खेळ देखील करतोय. गरज देखील होती. सेट झाला आणि आता आक्रमणाला सुरुवात करतोय. अजून देखील 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे येणाऱ्या डावामध्ये. गोलंदाज सज्ज. स्टेप आउट झालाय. यावेळेस देखील काव कॉर्नर, सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा भावेश पाटीलच्या बॅटमध्ये येतो षटकार. धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. विचार करण्यासाठी भाग पाडलं टीम कोणगाव संघाला की करायचं काय, कारण धावा येत नव्हत्या. परंतु या षटकामध्ये प्रणय पाटील अप्रतिम गोलंदाजी मागच्या 4 चेंडूवरती झाली, परंतु पुढचे 2 चेंडू अगदी भावेशच्या रडार मध्ये दिले आणि बॉलला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. 2 षटकार आल्यात. आता बॅटर दयानंद पाटीलला देखील षटकार तरी ठोकायचा, अदरवाईज भावेशला स्ट्रायकिंग एंडला आणायचा. पुढची मॅच टीम खारबाव अर्णव एंटरप्राइजेस खारबाव विपक्ष टीम एकता सारंगगाव. विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये बसून राहायचं आहे. रिपोर्ट करा, दोन्ही संघांना विनंती आहे. सारंगगाव विपक्ष टीम खारबाव. गोलंदाज झालाय सज्ज गणेश मोहिते. आपल्याला पाहायला मिळतील शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनतील, कारण 24 बनलात. 40+ निश्चित विचार करेल. मोठा प्रहार करायचा होता, लेग स्टंप सोडून चाललाय बॉल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. नाराज आहे भावेश, हरकत नाही आहे. अजून देखील 6 चेंडू बाकी आहेत एका धावेने. धावफलक 25. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेस देखील त्याच पद्धतीने खेळायचं होतं. भावेश नाखुश आहे, नाराज आहे. नक्कीच मी उल्लेख देखील केला होता की सिंगल डबल न अगदी स्ट्राईक भावेशला देणं गरजेचं आहे. मोठे फटके दयानंद देखील खेळू शकतो, परंतु सध्या भावेशची जी ॲबिलिटी आहे, 2 चेंडूमध्ये 2 आल्यात, अजून देखील भरपूर येणं बाकी आहे.
5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अप्रतिम गोलंदाजी गणेशची पाहायला मिळते आहे. हेमंत देखील त्याला तेच सांगतोय की चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. हाच जर बॅटर राहिला तर कुठे ना कुठे 30च्या आत रोखलं जाईल. परंतु सध्या काय घडेल काय बिघडेल पुढच्या चेंडूवरती आता पाहणं योग्य ठरणार आहे. रणनीती आखली आहे. रणनीती कशा प्रकारे बघा आम्ही उल्लेख केला होता भावेशला स्ट्राईक एंड वरती आणण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्याच प्रकारे खेळ देखील पाहायला मिळतोय. आता पाहणं योग्य ठरेल भावेश कशा प्रकारे खेळ करतोय. गणेश कोणती लाईन पकडतोय भावेशच्या विरोधामध्ये. 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत भावेशच्या बॅटमधनं. षटकार हॅट्रिक कंप्लीट होईल का. धावफलक 26 26 धावा. गणेश मोहिते गणेश टू भावेश पाटील. खोलवर टप्पाचा बॉल सरळ बॅटनं डाऊन द ग्राउंड. लॉंग अपचा खेळाडू आहेत येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चांगल्या एंडला थ्रो देखील केलाय आणि भावेश पाटीलची विकेट. कौतुक करावं तेवढं कमी आहे. मंगेश त्या ठिकाणी तैनात आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॉल जसा गॅदर केला त्याला माहिती आहे भावेशची विकेट धोक्यामध्ये आणि भावेशची विकेट देखील गेली आहे. चौथा हिरवा क्रीडा नगरीमध्ये मॅच अशी पाहायला मिळते. न्यू बॅटर हर्ष पाटील आल्यात. चांगला चेंडू अगदी पायांचा वेध घेणारा चेंडू होता. डायरेक्ट हिट झालेला नाहीये. ओव्हर थ्रो तर झालाय मात्र काय घडलंय फंबलिंग. लेग बायचा इशारा अंपायर कडनं आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. एकच असायला हवी होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला बॅकअपला खेळाडू होते परंतु त्याच्या अबॅका बाहेर बॉल गेला आणि 2 धावा कंप्लीट. 2 धाव्यानं धाव फलक 29 धावा. मला वाटतं 4 चेंडू झालेत. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. 2 मोठे फटके आले. 40+ टोटल असेल. 35 टोटल देखील चांगला असेल परंतु नवीन संघाटी मलिमगर जबरदस्त बॉल जबरदस्त चेंडू पडल्यानंतर अगदी भुरं पाडले बॅटरला. स्विंग आणि मिस डॉट बॉल. शेवटचा अंतिम बॉल. प्रदीप पाटील फॅम टीम झरीमरी अलीमगर सध्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस देखील मोठा प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा बनला त्या म्हणजे 29 बनल्या आणि 30 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी येथून टीम चेरोबाकून बी संघाला असेल. चांगली गोलंदाजी राहिली. देवराज वैर 6 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 विकेट काढले. अनिकेत म्हात्रेनं देखील अप्रतिम गोलंदाजी हाताळली. त्यानं देखील 2 विकेट काढले. 3 धावा फक्त खर्च केल्या. प्रणय पाटील 14 धावा खर्च केल्या. 1 विकेट काढली आणि गणेश मोहिते शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आणि धावफलकावरती 29 बनल्या. 30 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. काय घडेल काय बिघडेल नक्कीच आपण पुढच्या डावामध्ये ऐकणार आहोत सुभाषजी धुमाळ सरांना. परंतु त्या अगोदर आपण टॉस करणार आहोत. सारंगगाव विपक्ष टीम अर्णव एंटरप्राइजेस खारबाव. सारंगगाव संघाचा कॅप्टन आलेला आहे आणि खारबाव संघाचा देखील कॅप्टन आला.
नक्कीच मी आगरी कलाकार जयेशजी पाटील यांना विनंती करेन आपण यायचं आहे आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभास टॉस केला जाईल. नाण्याच्या एका बाजूला हेड आहे एका बाजूला टेल आहे. हेड की टेल? टेल असा कॉल आहे आणि टॉस भरपूर लांब गेलाय मैदानामध्ये. इट इज अ टेल. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती जाऊन स्थान बनवायचं आहे. टीम सारंग गाव संघ नाणेफेकी जिंकली आहे. अगदी आपल्याला क्रीडानगरी जवळच आहे. सो क्रीडानगरीचा अनुभव आहे. नाणेफेकी जिंकली आहे. सर्वप्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 50 ते 60 पर्यंत आम्ही धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आणि कोणत्या गोलंदाजांवरती जास्त अपेक्षा असतील? जालिंदर आहे, अक्षय आहे, नवीन आहे, यांच्यावर अपेक्षा आहे. नक्कीच या अगोदरच्या सामन्यांमध्ये जो संघ खेळला होता तोच या मॅच मध्ये देखील खेळणार आहे? नाही, काही चेंजेस आहेत कारण बॉलिंग लाईन खूप स्ट्रॉंग नाही आमची. आम्ही एक नवीन गोलंदाज यूज करणार. टीम अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघ आपण नाणेफेकी गमावली आहे. तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे. जर नाणेफेकी जिंकली असती काय निर्णय असता? बॅटिंग घेतली. मनासारखं घडलंय. कोणत्या बॅटरवरती जास्त अपेक्षा? किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न? 50 ते 60. कोणते बॅटर असतील? भूषणकडनं जास्त अपेक्षा आहेत. ॲज अ कॅप्टन म्हणून नवीन कोणता यंगस्टर वगैरे आहेत का? नाही. म्हणजे तोच संघ असेल जो मागच्या सामन्यांमध्ये खेळलाय. सो नाणेफेकी झाली आहे कंप्लीट. नाणेफेकी जिंकली आहे टीम एकता सारंग गाव संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील सुभाष धुमाळ सर. धन्यवाद साहिल सेलके. तर आजच्या तिसऱ्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय चेरोबा कोणबे विपक्ष जरेमरी अलिमगर या दोन संघामध्ये. सारंगगाव आणि खारबाव विनंती असेल आपण ऑफिशियल एंट्री करून घ्या. प्रदीप पाटील फॅम टीम जरेमरी अलिमगर विपक्ष चेरोबा स्पोर्ट्स कोणबे या दोन संघामधील सामना आपण सध्या पाहतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये जय काप्रो वेल संघाने जय मसोबा पिंपळा संघाला पराभूत केलं होतं. तर दुसरा सामना आपण पाहतोय सध्या चेरोबा कोणबे विपक्ष जरेमरी अलिमगर या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये जरेमरी अलिमगर संघाने आपल्या धावफलकात धावा जोडल्या. त्या 29 आणि 30 धावांचं आव्हान येथे मात्र उभं केलेलं आहे चेरोबा पी कोणगाव या संघासमोर. वेलकम भूषण कारभारी आणि सचिन मात्रे आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघाला आपण नवीन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आणि खारबाव संघाचे खारबाव भूषण कारभारी रन मशीन ऑफ खारबाव सचिन मात्रे या दोघांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील खासदार चषक बालेमाव चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आव्हान आपण बघतोय 30 धावांचा आणि 30 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलमीची जोडी मैदानामध्ये चेरोबा पी कोणगाव संघाकडून दाखल झालेले आहे. हेमंत कराले आणि त्याच्या समेत नमित पाटील. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मुकेश पाटील फ्रंटलाईन गोलंदाज अलिमगर संघाकडून सज्ज होतोय. 30 धावांचा आव्हान आहे. आपण पाहतोय पहिल्या इनिंगमध्ये 29 धावा अलिमगर संघाने झलकवल्या. त्याने 30 धावांचं आव्हान इथे मात्र चेरोबा पी कोणगाव संघासमोर त्याने उभं केलेलं आहे. पहिलं षटक मुकेश पाटील याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, पंचाचं बोट आकाशाकडे. आणि इथे मात्र आपण पाहतोय पंच पलट पाटील सर आणि नक्कीच निखिलेश बजागे सर सल्ला मसलत करतील आणि त्यानंतर मात्र निर्णय देतील.
आणि तो मात्र मैदानी पंचांनी ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. तर पहिला फलंदाज इथे बाद झालेला आहे आपण पाहतोय. रनआउटच्या रूपाने पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना गाव संघाकडून महेश नाईक येतोय. इथे मात्र लॉफ केलं चिनूला लॉफ्टेड फटका मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये आणि आणखीन एक फलंदाज इथे मात्र बाद होताना आपण बघतोय चिरोबाबी कोणगाव आहे संघाचा. पहिला फलंदाज धावचेच्या रूपाने बाद झाला होता आणि त्यानंतर आपण पाहतो झेलपाच्या रूपाने दुसरा फलंदाज महेश नाईक देखील आल्या पावली माघारी परतताना 2 धक्के दिलेले आहेत शिरोबाबी कोणगाव संघाला. आपण पाहतोय एक सांघिक यश तर एक वैयक्तिक यश या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये दाखल झालेला आहे मंगेश पाटील. आव्हान आहे ते 30 धावांचं मात्र 30 या लक्ष्याचं पाठला करताना थोडीशी डलमळली सुरुवात आपण पाहतोय. इथं मात्र फाईन केलेलं आहे. हाफ अँड टफ चान्स होती खरं तर आपण पाहतोय या लॉंग लेग रिझन मध्ये आणि चिनू निघून जातोय सीमा पार. अखेर हा चौकार प्रयत्न नक्कीच क्षेत्रक्षणे केला होता मात्र खरं तर हाफ अँड टफ चान्स होती. मंगेश पाटील चौकाराने स्वतःच आणि संघाचा अकाउंट अखेर तिसऱ्या चेंडूवर ओपन केलेलं आहे. मुकेश पाटील राईट आर्म उर्दू स्टंप. इथे मात्र पावलांचा वापर इनफिलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक चेंडू खाली सुरेख झेल आणि इथे मात्र फलंदाज फेल. वॉट अ कॅच. शरीराचं संतुलन चांगलं साधलं गेलं होतं आणि आणखीन एक फलंदाज चिरोबाबी कोणगाव संघाचा बाद. मध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह आणि मार्कोआ या जुल्या बंधूंची भागीदारी देखील पाहायला मिळाली होती. आलिमगड संघामध्ये जुले बंधू आपण पाहतोय मात्र कौतुक केलं दयानंद याचं ज्याप्रमाणे त्याने झेल पकडला होता कारण झेल अवघड होता मात्र अवघड झेल त्यांनी सोपा करून नक्कीच आणखीन एक फलंदाज चिरोबा कोण बी संघाचा बाद होऊन बॉलमध्ये परतलेला आहे. न्यू बॅटर गणेश मोहिते. 3 फलंदाज बाद झालेले आहेत.
कट केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक इथे मात्र आपण पाहतोय बीट होतोय. अखेर डीप मध्ये चेंडू अडवला जातोय. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावेंनी शिरोबाबी कोणगाव संघाची धावसंख्या पोहोचते 6 वर. 30 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतोय चिरोबाबी कोणगाव हा संघ. पहिलं षटक मार्गस्थ आहे मुकेश पाटील. इथे मात्र कॉफी बुक स्टाईलने फटका केलेला आहे. अंड्रेचा अतिशय सुरेख फटका मात्र मिड ऑफ रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल रन्स आणि षटकाची समाप्ती. तर ओले आपण स्वागताकडे आपल्यामध्ये नक्कीच उपस्थिती पाहायला मिळत आहे. अर्णव इंटरप्राइजेस खारबाव संघ आपण पुढील सामन्यामध्ये मध्ये पाहणार आहोत. आणि खारबाव भूषण कारभारी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. भूषण कारभारी यांचा हेतूची सन्मान इथे आपण करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक अजित भोईर यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता हेतूची सन्मान इथे केला जातोय. खारबाव भूषण कारभारी जे अर्णव इंटरप्राइज संघाची सलामीचे फलंदाज आहेत. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये अग्री कलाकार जयेश पाटील उपस्थित आहेत. अनेक रील्स नक्कीच त्यांच्या आपल्यापर्यंत नेहमीच पोहोचत असतात आणि अग्री समाजाचे नाव नक्कीच त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे. खरं तर अग्री भूषण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आलिमगड गावचे सुपुत्र आहेत. अग्री कलाकार जयेश पाटील सरांचा देखील इथे हेतूची सन्मान केला जातोय. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये अर्णव इंटरप्राइजेस संघाचे आणखीन एक उत्कृष्ट खेळाडू ज्यांचा उल्लेख मी नेहमीच रन मशीन ऑफ खारबाव असा करतोय. रन मशीन ऑफ खारबाव सचिन मात्रे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जाईल. सचिन मात्रे यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. हे आपण पाहू शकता रन मशीन ऑफ खारबाव आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जात आहे. अर्णव इंटरप्राइजेस खारबाव संघाकडून नेहमीच त्यांची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळत असते. दातुली गावचे ज्येष्ठ नागरिक अर्जुनजी भोईर आपल्यामध्ये अर्जुनजी नाईक आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान आपण करणार आहोत. दातुली गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जात आहे. हे आपण पाहू शकता. क्रिकेटपासून मित्रांनो नक्कीच कोणी दूर राहू शकत नाही. लहान थोर नक्कीच सर्वांचा आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि आपण पाहतो आतिवली इथून ते इथे उपस्थित झाले त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर मोठ्या गावचे अशोकजी भोईर साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान आपण करणार आहोत. मोठा गाव 40+ अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर आहेत अशोकजी भोईर मॅन फ्रॉम मोठा गाव आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान आपण करणार आहोत. तर पुन्हा एकदा विनंती असेल अजितजी भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. 40+ अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. मोठा गाव इथून ते इथे उपस्थित झाले आहेत आणि त्यांचा हा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. आपण पाहू शकता खासदार चषकामध्ये हा खास सन्मान त्यांचा आपण करत आहोत. या सन्मानानंतर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. जोरदार अपील पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज जाऊ लागेल तंबूच्या आसऱ्याला. आणखीन एक फलंदाज बाद शिरोबाबी कोणगाव या संघाचा. आव्हान जरी माफक असलं तरी मात्र कमालीचं प्रदर्शन आपण पाहतोय गोलंदाजांकडून. 30 लक्षाचा पाठलाग चिरोबाबी कोणगाव संघ करतोय. मात्र इथे
चिरोबाबी कोंडगाव संघाने या टॉप ऑर्डरचे 4 फलंदाज गमावलेले आहेत. आता मात्र गणेश मोहिते आणि या अनिकेत म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये. भावेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर राईट अमोर द स्टंप. इथे गली रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या बीट केलेला आहे या क्षेत्ररक्षकाला. डीप मध्ये चेंडू जातोय. अखेर डीप मध्ये अडवला जातोय या डीप थर्डमॅन रिझन मध्ये. आणि तोपर्यंत वेल होतो फलंदाजांना इथे या धावा पूर्ण करण्याचा. 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या धावपलीकडे पाहायला मिळते ती 14 धावा. नक्कीच चेंडूने नक्कीच राजूचा जणू काही या पाठलागच घेतलेला आहे. जिथे राजू नक्कीच उर्फ बबलू टायगर जिथे जातो तिथे चेंडू त्याचा पाठलाग करतोय. मात्र कौतुक अलिमगड संघाचे करावं लागेल. ज्याप्रमाणे छोटं लक्ष जरी असलं तरी मात्र त्यांचे खांदे झुकलेले नाहीत. पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज पाहायला मिळते. लो स्कोरिंग सामना असला तरी मात्र हा सामना गोलंदाजाने जिवंत ठेवलेला आहे. गोलंदाज भावेश पाटील राईट मोर द स्टंप गोलंदाजी करताना. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि यस आणखीन एक फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. 5वा फलंदाज बाद चिरोबाबी कोंडगाव संघाचा निम्मा संघ गारत. आपण सामना पाहतोय चिरोबाबी कोंडगाव विपक्ष जरीमरी अलिमगड या 2 संघामध्ये. गोलंदाजांचं आणि क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे नक्कीच अलिमगड संघाच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केलेली आहे आणि क्षेत्ररक्षकांची साथ देखील त्यांना लाभलेली आहे. इथे मात्र समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक धरून चेंडूपर्यंत पोहोचतो. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव दुसरी धावीसाठी प्रयत्न पूर्णपणे 4 झालेला आपण पाहतो. अलिमगड संघ ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण केले जाते ज्याप्रमाणे गोलंदाजी केली जाते. आपण पाहतो संघाची धावसंख्या 15 आणि या इथून बरोबर 15 धावांची अजूनही आवश्यकता. 12 चेंडूमध्ये 15 धावा येणार. 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी चिरोबाबी कोंडगाव संघाला. 2 षटकांसाठी आतापर्यंत 13 मिनिटं या नक्कीच आपण पाहतो जरीमरी अलिमगड संघाने खर्च केलेले आहेत. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ते 15 धावा. 12 चेंडूमध्ये 15 धावा झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये या बरोबर 15 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता इथे मात्र विजयासाठी चिरोबाबी कोंडगाव संघाला. आपण सामना पाहतोय जरीमरी अलिमगड विपक्ष चिरोबाबी कोंडगाव या 2 संघामध्ये. इथे मात्र अमित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. अलिमगड संघाकडून अमित पाटील आणि सुमित पाटील ही जुल्या बंधूंची जोडी देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळते. अमित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर तर सामनाकडील फलंदाज प्रणय पाटील. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होते कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक राजू पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतोय यावेळी मात्र चांगली बाजू सांभाळताना पाहायला मिळतोय. राजू आज नक्कीच जणू काही चेंडूने त्याचा पाठलागच घेतलेला आहे. कदाचित चेंडूशी त्यांची जुनी दुश्मनी तर नसेल मग जबरदस्त एफर्ट त्यांचं पाहायला मिळत. अगदी आपण पाहिलं तर सूर मारलं होतं. संघाची धावसंख्या 16. 14 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अमित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर तर सामना करेल फलंदाज यावेळी
गणेश मोहिते. इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू सरळ निघून जातो या एक्स्ट्राक्षच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आपण बघतो गोलंदाज अमित पाटील याच्याकडून. चौदा धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे या आणि चेंडूचा खेळ शिल्लक आहे 10 चेंडू आणि 14 धावा. अमित पाटील अनिमगर संघाकडून तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. तर सामना करेल फलंदाज गणेश मोहिते. इथे मात्र इनफिल्ड वरून घ्यायचा प्रयत्न कव्हर इतर मध्ये झेल आणि आणखीन एक फलंदाज होईल. आपण पाहतोय अमितच्या गोलंदाजीवर सुमित याने झेल पकडलेला आहे. दोन्ही जुले बंद आहेत. दोन जुल्या बंधूंची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. कारण अमित पाटीलच्या गोलंदाजीवर सुमित पाटील यांनी झेल पकडलेला आहे. दोन जुले बंधू आपण पाहतोय सज्जा जरीमरी अलिमगड संघाकडून खेळताना. न्यू बॅटर स्वीकार पाटील अनुभव हा फलंदाज आपण पाहतोय 8व्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. इथे पोल किल्ल्या चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्रक्षितीत आहे. चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. या दोन धावीने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 2 ने वाढते. आता मात्र इक्वेशन 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. आठ चेंडू आणि 12 धावांची इथून आवश्यकता आहे या चरोबाबी कोंडगाव संघाला सामना जिंकण्यासाठी. अनिल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर सामोर जाईल फलंदाज स्वीकार पाटील. एक्सपिरियन्स कंपेनर स्ट्रायकर एंडला. आणि इथे मात्र आपण पाहतोय या प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. मात्र त्याच्या पुढ्यात पडतोय चेंडू आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलते. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात की 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. या चौकाराने थोडंसं समीकरण सोपं होतोय चिरोबाबी कोंडगाव संघासाठी. एकता सारंगाव संघाने आपण संपर्क साधायचा आहे. सामना सुरू होण्या अगोदर सारंगाव संघाच्या संघाने आयोजन कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे. इथे या चेंडू ट्रॅव्हल होतो मेडिकट रिझर्व मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेसाठी प्रयत्न असेल. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे. आता मात्र समीकरण शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान आमच्या मान्यवरच आमच्या व्यापड्याचं आगमन होतं आणि या सर्व मान्यवरांचा 44 स्पोर्ट्स मानकुले आयोजित खासदार बालेमामा चषक 2024 मध्ये खास स्वागत आहे. सहा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. या इथे मात्र चिरोबाबी कोंडगाव संघाला आपण पाहतोय या 44 स्पोर्ट्स मानकुले आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम खासदार बालेमामा चषक 2024 चे खास आयोजन. आज स्पर्धेचा सलग 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. शेवटचे षटक हर्ष पाटील घेऊन आलेले आहे. तर सामोरे जाईल फलंदाज स्वीकार पाटील. इथे मात्र चेंडूला लॉफ्टेड फटका मात्र सरळ शतकाच्या हातामध्ये आणि ज्या विकेटची गरज आवश्यकता होती तो विकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय हर्ष पाटीलला पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करून देताना.
5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. आणि विकेट एकूण आपण जर बघितलं 7 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. मुकेश पाटील, भावेश पाटील, अमित पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना हर्ष पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतोय. स्वीकार खरं तर नक्कीच धोकादायक ठरला असता, मात्र तो फलंदाज इथे बाद झालेला आहे. नक्कीच दरम्यान व्यासपीठावरती देवकृष्ण भोईरसाहेब, माणिकजी केणीसाहेब, नरेशजी केणीसाहेब आणि घनश्यामजी केणीसाहेब यांची उपस्थिती राहिली आहे. अगदी आपल्या स्पर्धेमध्ये आपल्या गावाच्या नावाने जी स्पर्धा ठेवली आहे त्या स्पर्धेमध्ये भेट देण्यासाठी ते आल्यात. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय या खासदार चषक 2024 आणि या खासदार चषकामध्ये खास स्वागत सर्व मान्यवरांचं आपण करत आहोत. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. इथे या बॅकफोलला जाऊन गॅलरी मध्ये चेंडू अट्टर इथे मात्र पाहायला मिळतोय या एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतोय. सिंगल संघाची धावसंख्या 24 धावा. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे जरी मरी अलिमगड संघाच्या क्षेत्ररक्षकांचा आणि गोलंदाजांचा. चार चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण त्या देखील चांगलं पाहायला मिळतंय आणि फलंदाज बाद. धावची चुरबाने आणखीन एक फलंदाज बाद होतोय. इथे मात्र चेरोबाबी कोंडगाव संघाचा 8वा आदरा बसतोय. बाद 2 फॅलमध्ये परतलेले आहेत. इथे मात्र आता चेंडू शिल्लक 3 आणि 5 धावांची आवश्यकता आहे. काल देखील डिफेंड होताना धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि इथे मात्र 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक 5 रनची आवश्यकता आहे. 8 फलंदाज बाद झालेले आहेत चेरोबाबी कोंडगाव या संघाचे. इथे मात्र सुरेख चेंडू स्विंग अँड मिस. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलतं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. सारंगाव संघ नक्कीच आपण जर बघितलं तर काल वडगर संघ विरुद्ध याच सिच्युएशन मध्ये पराभूत होताना आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याची स्थिती सध्या चेरोबाबी कोंडगाव संघाची पाहायला मिळते. काल गावदेव वडगर संघाचं माफक आव्हान सारंगाव संघाला पेलता आलं नव्हतं आणि इथे देखील ती स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी. गोलंदाज हर्ष पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. हो हो खोलवा टप्प्याचा चेंडू आणि पूर्णपणे खोलून ठेवलेला आहे फलंदाजाला. व्हॉट अ बॉल. लवली लवली ब्युटी. नक्कीच सुरेख चेंडू आपण बघतो हर्ष पाटील याच्या माध्यमातून. आता मात्र शेवटचा 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. कौतुक करावं लागेल नक्कीच आलिमगड संघाचं ज्याप्रमाणे त्यांनी क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी केली. सर्व गोलंदाजांनी टिचून गोलंदाजी केली. अगदी तिखट मारा आलिमगड संघाकडून पाहायला मिळालेला आहे. मग मुकेश पाटील असो, भावेश पाटील असो, अमित पाटील असो आणि हर्ष पाटील देखील टिचून मारा करताना. शेवटचा 1 चेंडू आणि गोल्डन षटकाराची आवश्यकता. 5 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे गोल्डन षटकारच ठोकावं लागेल हा सामना जर चेरोबाबी कोंडगाव संघाला जिंकायचा असेल तर. शेवटचा चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी हर्ष पाटील यांनी देखील या षटकामध्ये केलेलं आहे. कारण खूपच निर्णायक षटक होतं खरं तर हे. मात्र त्या निर्णायक षटकामध्ये या गरम पाण्यामध्ये तो आला होता गोलंदाजीला आणि गरम पाण्यामध्ये चांगली गोलंदाजी त्याने केलेली आहे. अराउंड लागले त्रिपाला बाद.
फलंदाजाने एष्टा दाखवल्या आणि गोलंदाजाने एष्टा वाकल्या. यू मिस आय डेफिनेटली इट. अलिमगड संघाने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन अभिनंदन प्रदीप पाटील, अभिनंदन जरेमरी अलिमगड अँड हार्ड लक चिरोवाबी कोणगाव. सहा चेंडूमध्ये ज्यावेळी 7 धावांची आवश्यकता होती त्यावेळी त्यांनी मात्र फक्त 2च धाव आपल्या षटकामध्ये खर्च केल्या आहेत. 2 सफल देखील अर्जित केलेले आहेत. तो हर्ष पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. हर्ष पाटील इज मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे. अलिमगड संघाने नक्कीच खरं तर तुटपुंज आव्हान दिलं होतं, मात्र ते आव्हानाचं त्यांनी संरक्षण देखील केलेलं आहे. हर्ष पाटील इज मॅन ऑफ द मॅच आणि हर्ष पाटील मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आमच्या व्यापीठावर विराजमान देवकृष्ण भोईर साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण प्रदान करायचे. हर्ष पाटील नक्कीच संघ देखील हर्ष असणार आहे, कारण हर्ष पाटीलचं हर्षित प्रदर्शन पाहायला मिळेल. आपण पाहू शकता देवकृष्ण भोईर साहेबांच्या शुभ असते ही ट्रॉफी दिली जाते. वेल बॉलिंग हर्ष आणि ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर बोलूया आपण पुढील सामन्याला सुरुवात. समालोचन कक्षामध्ये देखील करूया बदल. समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सगळे समालोचक साहिल शेलके.